असं कोणी वागतं का स्वतःच्या सख्ख्या भावासोबत? आज तर त्या मुलाने हद्दच केली. जो भाऊ त्याला कायम प्रोटेक्ट करत आलाय, कायम मदत करत आलाय, त्याच भावाला आज त्यांनी स्वतःची गाडी पुसायला लावली. श्रीकांत, हे काय वागणं झालं अरे? शी, मला त्याच्याशी याबद्दल बोलावंच लागेल. सावित्री समोर आहे, ती घेईल. सावित्री, कपडे घे. आत्या थांब. इस्त्रीवाला आलाय, त्याच्याकडून कपडे घे. इस्त्रीवाला आलाय, त्याच्याकडून कपडे घे. पारू जसं या घरात राहून नोकराची कामं करते, तसंच याने पण नोकर म्हणूनच काम करावं ना या घरात. प्रीतम, बस. एकाच घरात राहत असताना कोणी नोकर कोणी मालक नसतो. मी ठेवतो. अरे त्या एवढूशा रुमालाने काय होणार आहे? शर्ट आहे ना, शर्टाने पुस ना पटापट. उशीर होतोय, मला ऑफिसला जायचं यार. चल लवकर. लवकर लवकर दादा. हा लॅपटॉप तुला घ्यायलाच हवाय. बाबा काय करताय तुम्ही? आपण का द्यायचं त्याला लॅपटॉप? त्याचं ऑफिस करेल काहीतरी त्याच्यासाठी. म्हणजे आपल्याकडे असं काम पण करत नाही तो. आपला काही संबंध नाही आहे त्याच्याशी. एवढं सगळं होऊन सुद्धा हे या घरात राहत आहेत. आज एक प्रूफ आहे ना, यांना प्रॉपर्टी हवी आहे. प्रीतम, तुझा खरंच काहीतरी गैरसमज होता. आपण सगळे एकत्र कुटुंबात राहतो, असं काही करणार नाही रे. हे बघ, आईची प्रॉपर्टी जशी आहे तशीच आहे. तू आणि तुझी बायको इथे येऊन आमची प्रॉपर्टी घ्यायचा प्रयत्न करताय, बाकी काही नाही. हे नवरा बायको प्रॉपर्टीसाठी करताय सगळं. प्रीतम म्हणतोय तसं मी या घरात नोकर म्हणून काम केलेलं पाहिजे तुला. मी काम करेन. प्लीज हात घालू नका. आईला मी समजू शकतो तुझा राग. खरं तर मला सुद्धा अजिबात पटलं नाही हे प्रीतमचं वागणं. त्याची कान उघडणी केलीच पाहिजे एकदा. हे बघ, मी बोलतो त्याच्याशी. ठीक आहे, नक्की समजव त्याला. आई, काय ग प्रिया, तुझा चेहरा का असं पडलाय?